तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो काही हप्त्याचा वाटप आहे जुलै महिन्याचा 25वा हप्ता, या हप्त्याचं वाटप 24 तारखेला आजही झालेला नाही. कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नाही. पण बघा, या वाटपाबद्दल भरपूर लाडक्या बहिणी आता कन्फ्यूज झालेल्या आहे. भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्यूज झाल्या. भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे. 1500 रुपये मिळणार की मग 3000 रुपये वाटप होणार? जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनानिमित्त एकत्र मिळणार की नाही? आता बघा, कन्फ्युजन झालेलं आहे. कारण जी आर आला एकच जी आर आलेला आहे जुलै महिना हप्ता वाटपासंदर्भात. त्या जी आर मध्ये ऑगस्ट महिना हप्ता वाटपाबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. आधी 12 तारखेला जी आर आला होता, तो जी आर शासनाने डिलीट केला. तो जी आर डिलीट केल्यामुळे आपल्याला वाटलं की एकत्रित 2 हप्त्याचा वाटप होईल, त्याबद्दल नवीन जी आर येईल, 2 हप्त्याचा नवीन जी आर येईल असं आपल्याला वाटलं. पण आला जी आर एकच, फक्त जुलै महिन्यासाठी. मग जुलै महिना फिक्स झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा जो काही जी आर आहे तो आलेला नाही. कदाचित 25 तारखेला आज तो जी आर येऊ शकतो. 25 तारखेला जी आर येण्याची शक्यता आहे, जर शासनाला 2 महिन्याचा हप्त्याचा वाटप करायचं असेल तर. पण बघा, जो काही आपण रक्षाबंधनानिमित्त जुलै ऑगस्ट महिना 3000 रुपये मिळाले पाहिजे, याबद्दल आपण पॉझिटिव्हच आहे. मी सुद्धा पॉझिटिव्हच तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. तुमच्या मनात सुद्धा पॉझिटिव्हिटीच ठेवा की शासनाने 3000 रुपये वाटप केला पाहिजे. पण प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की मग शासनाला जर 3000 रुपये वाटप करायचा असता, तर मग एकाच दिवशी दोनही जी आर का काढले नाहीत? एकाच दिवशी दोनही वाटपाची जी आर का काढली नाही? मग फक्त जुलैचा जी आर का काढला, ऑगस्ट महिन्याचा जी आर का काढला नाही? मग ठीक आहे, 2 जी आर काढले नाही, तर मग एकाच जी आर मध्ये दोनही हप्त्याचा निधी मंजूर का केला नाही? हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. एकाच जी आर मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वाटपासाठी निधी मंजूर केला असता. हा सुद्धा बघा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. 3000 रुपये मिळायलाच पाहिजे, याबद्दल आपण पॉझिटिव्ह असणार. पण प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे की मग जर एकच जी आर आला तर मग वाटप 2 महिन्याचं होऊ शकतो का? बघा, याबद्दल ऑफिशियली अपडेट सुद्धा आलेली नाही की रक्षाबंधनासाठी 3000 रुपये देणार. याबद्दल शासनाकडून अपडेट नाही. सोशल मीडिया, न्यूजपेपर, युट्यूब चॅनल, वेगवेगळे जे काही तुम्ही व्हिडिओ पाहतात, फक्त त्यामध्येच सांगितलं जात आहे. आणि त्यामध्ये सुद्धा अंदाज सांगितला जात आहे की 3000 रुपये मिळायला पाहिजे, 3000 रुपये येणार, अशा प्रकारची माहिती मिळत आहे. पण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे किंवा मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अशी कोणतीच ऑफिशियली कुठेच अपडेट दिलेली नाही. पण बघा, आता जे काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती माहिती 100% व्हेरीफाईड आहे. 2 हप्त्याचं वाटप करायचं असतं तर एका हप्त्याचा जी आर काढला नसता, 2 महिन्याचा जी आर एकत्र काढला असता, एकत्र निधी मंजूर केला असता. मग तिकडे 1500 2 वेळा वाटप केला असता की 3000 रुपये किंवा मग 3000 रुपये एकत्रित वाटप शासनाने सुरू केला असता. पण बघा, खरंच आता अशा प्रकारे 1500 3000 रुपये किंवा मग एकत्र 3000 रुपये वाटप सुरू होतो का? हे वाटप सुरू झाल्यानंतरच समजून येईल. किंवा मग आज 25 तारखेला, जर 25 तारखेला नवीन जी आर आला, ऑगस्ट महिन्याचा जी आर जर शासनाने 25 तारखेला काढला, तर मग 100% क्लिअर होऊन जाईल. आपल्याला मनातला डाऊट, मनातले प्रश्न क्लिअर होऊन जाईल की मग 3000 रुपये येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण अजूनपर्यंत जो काही जुलै महिन्याचा जी आर आला तर 100% गॅरंटी आहे की जुलै महिन्याचे 1500 मिळणार. पण दुसरे 1500 मिळणार की नाही, याबद्दल जोपर्यंत शासनाची ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत आपण यावर काहीच बोलू शकत नाही. फक्त एवढीच आपण शासनाकडे रिक्वेस्ट करू की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करावे. तर बघा, 25 तारखेला जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप सुरू होतो की मग ऑगस्ट महिन्यासाठी जी आर येतो, याबद्दल कोणतं तरी एक काम 25 तारखेला आजच्या तारखेमध्ये झालं पाहिजे, तेव्हाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी समाधान मिळेल. तर बघा, जे काही अपडेट येईल वाटपाबद्दल किंवा जी आर, जे तुम्हाला त्याबद्दल सविस्तर अपडेट देण्यात येईल. तर बघा, याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा का तुम्हाला याबद्दल जो काही मी तुमच्यासमोर मुद्दा मांडला वाटपा संदर्भात, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.